नमस्कार. आज आपण कराड टेंबू या ठिकाणी आलेलो आहे. तरी आपणाला या हरभऱ्यावरती ब्रह्मोस हे औषध त्यांनी वापरलेलं आहे. तर त्यांच्याच मुखातून आपण विचारूया की कशा पद्धतीनं ही फवारणी केली आणि कशामध्ये हे पीक घेतलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मोहन दत्तू वरपे, मोहन दत्तू वरपे, राहणार राहणार टेंबू, टेंबू, तालुका कराड, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा. तुम्ही हे तात्यांच्याकडून कुठलं औषध घेतलेलं होतं? ब्रह्मोस. ब्रह्मोस घेऊन हे कशासाठी वापरलं? आता त्याच्यात लागण आणि आंतरपीक हरभरा म्हणून हा, म्हणजे ऊसासाठी घेतलेलं होतं तुम्ही. हा, ऊसासाठी. आणि त्यात हे आंतरपीक म्हणून हरभरा हे घेतलेलं आहे. घेतलेला आहे. आणि तुम्ही या हरभऱ्यावरती पण त्याची फवारणी केली का? फवारणी केलेली आहे. किती दिवसानंतर या हरभऱ्यावरती फवारणी केली होती तुम्ही? 15 दिवसांनी. 15 दिवसानंतर फवारणी उगवून आल्यानंतर 15 दिवसांनी या हरभऱ्याच्या झाडावरती उगवून फवारणी घेतली. आल्यानंतर 15 दिवसांनी घेतली होती. वा, मग तुम्हाला काय जाणवलं 15 दिवसाच्या नंतर? आता काय जाणवलं? म्हणजे ते जर झाड बघितलं आपण, तर हा ढाळा बघितला हरभऱ्याचा, तुम्हाला काय फरक वाटतंय? पीक भरपूर आहे. पीक भरपूर आहे आणि अजिबात किडलेलं नाही, म्हणजे हा. हे झालेलं नाही. तर वरपे साहेबांचं असं म्हणणं आहे की ह्याला फळ भरपूर लागलेलं आहे. जे घाट आहेत ते भरपूर आहेत आणि कुठलाही हरभरा यातला जो हे आहे ते किडलेला नाही आणि फुटवा जास्त पद्धतीने निघालेला आहे. झाड पण मोठं झालेलं या ठिकाणी दिसतंय. त्यांनी स्वतः रानात जाऊन हे हरभऱ्याचं ढाळ या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आपल्याला त्यांनी ते दाखवलेलं आहे. तर तुम्ही हे वापरल्यानंतर समाधानी आहात का? समाधानी आहे. समाधानी आहात. काय वाटतंय तुम्हाला? ब्रह्मोस वापरलं हा. तर जास्त खताचं प्रमाण कमी करावं लागतं. खताचं प्रमाण कमी होतंय आणि चांगल्या पद्धतीने रासायनिक खत जास्त प्रमाणात नाही वापरलं हा. तरी ब्रह्मोसनं भरपूर असं ते पीक येते. भरपूर अशा उत्पन्नात वाढ होते. हा, भरपूर अशा उत्पन्नात वाढ होते. तुम्ही समाधानी आहे डाळ बघितल्यानंतर? हो, समाधानी आहे. म्हणजे प्रत्येक पानाला एक असं हे दिसतंय तुम्हाला? हो हो ठीक आहे, आहे. नमस्कार. नमस्कार. एवढं